मी आपल्या माध्यमातून सर्व नांदेड जिल्ह्याच्या मतदार बंधूंना विनंती करणार आहे की कुठेही बाहेर फिरायला जाऊ नका, घरी खुश राहा. का कारण काय? घरी खुश राहा बस. आता याचा समजून घ्यायचा. दिवाळी लांब आहे, दिवाळी लांब आहे, पण माझं म्हणणं आहे की फिरायला जाऊ नका. आणि मी तर म्हणतो की अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे. मोदी साहेब सांगतायत डिझेलचा खराबा करू नका, पैशाची उधळण करू नका. त्यामुळं आपल्यालाही सगळ्याला आपल्या माध्यमातून मी त्याला विनंती करणार आहे की बाबा सगळ्या मतदाराला घरी खुशाल राहू द्या, त्यांना आनंदात राहू द्या, त्यांना मजा करू द्या. तुमचे उमेदवार ऐका ना. नाही, आता ते मतदार ठरवतील. आज असं म्हणणं म्हणजे मतदाराचा अवमान आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, जे गृहीत धरून चालले होते सगळेजण, तर त्याला कुठं ना कुठं तरी मतदाराला वाव मिळाला पाहिजे, मतदाराला त्यांचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. यासाठी म्हणून आमचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यांना व्यक्त होऊ द्या ना, त्यांना व्यक्त होऊ द्या, ते ठरवतील कसं करायचं काय नाही ते. आणि कसं आहे की हे मतदार काय साधासुद्धा नाही, लोकांना जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आणि त्या प्रतिनिधीचं मतदान आहे. त्यामुळं निश्चित रूपानं हा नांदेडचा कौल असणार आहे, जे बी असणार आहे ते कौल असणार आहे. तुमचे मतदार फिरायला जातील. भाव मिळाला पाहिजे का मतदारांना भाव मिळाला पाहिजे? आता ते तुम्ही काही म्हणू शकता, तुम्हाला काय बोलायला स्वतंत्र आहे. पुन्हा आम्ही काय बोललं की तेवढंच धरून बसणार. उमेदवारी तुमच्या मुलाची कायम राहिलेली आहे, काय तुमच्यामध्ये ठरलं आपसात? महाविकास आघाडी पुरस्कृत आज इथे कृष्णा नागेश पाटील यांचा फॉर्म राहिलेला आहे आणि सर्व आघाडीच्या सोबत आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. वंचितनं माघार घेतली नाही. वंचितचं म्हणणं असं आहे की काँग्रेस जर राहिली असती तर आम्ही त्यांच्यासोबत येऊ. त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे, ते काय त्यांची त्यांच्यासोबत. तर ही तुमची सुरुवातीपासून तयारी होती का विधान परिषदेची? हो, निश्चित होती. आणि सर्व आघाडीच्या घटकांनी, सर्व नेते मंडळींनी, सपकाळ साहेब असो, मग आमचे उद्धव साहेब असो किंवा मग पवार साहेब असो, या सगळ्यांच्या वतीनं आज आपण हे पुरस्कृत म्हणून इथं फॉर्म भरलेला म्हणजे आज राहिलेला आहे. शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची तुमची चर्चा आहे. ते काय आजची आहे का? ते काय चालूच राहायचे. पण आता या निवडणुकीतही तुम्हाला त्यांचं पाठबळ अशी देखील चर्चा आहे. ठीक आहे, आता चर्चा काही असू शकतात. मताचं गणित जर पाहिले तर तुम्हाला शिंदेचे सुद्धा मत महत्त्वाचे. कसं आहे, ऑप्शन असला पाहिजे, लोकांपाशी ऑप्शन असला पाहिजे, मग लोक ठरवतात, मग आपलं मतदार बंधू ठरवतो. आज जसं तुम्ही आता सांगितलं होतं की तुम्हीच कोणीतरी प्रश्न, मी आता तुमचीच बाईट तिकीट बघत होतो, माननीय चव्हाण साहेबाची जे आपण बाईट घेत होतात की तुम्ही कोणतरी म्हणलं की नांदेडचं शेअर मार्केट तुम्ही सगळं डाऊन करून टाकलं. तर मग आता आम्ही शेअर मार्केट बूम करायला आलो इथं बस. निवडून यायचं का फक्त शेअर मार्केट बूम करायचं? निवडणुकीला उभं टाकला असताना, महाविकास आघाडी असताना तुम्हाला हे माहिती आहे की आज जर पाहायला गेलं तर संख्याबळ तुल्यबळ आहेच आहे. आणि मतदाराच्या मनात काय आहे आज ऑप्शन असल्याच्या नंतर ते ठरवतील निश्चित. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला दिली असं चर्चा होती, मग ऐनवेळी ही जागा बदलण्याचा निर्णय काय? ठीक आहे, ते पक्षश्रेष्ठी ठरवत असते. आज आपण इथं त्याला हे करण्यात अर्थ नाही. आम्ही आमच्या आपसामध्ये समन्वय केलं आणि खूप मोठ्या अंतःकरणाने रामदास पाटलांनी सुद्धा ते मान्य केलं. माननीय खासदार साहेबांच्या मध्यस्थीनं, रवींद्र चव्हाण साहेबांच्या मध्यस्थीनं हे सगळ्या गोष्टी होऊ शकल्या. आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वच घटक आम्ही महत्त्वाचे ठरतो. त्यामुळं सर्वच महाविकास आघाडीच्या वतीनं हे सगळा निर्णय आम्ही आता घेण्यात आलेला आहे. हो हो, निश्चित. सपकाळ साहेबांनी, आमचे नेते उद्धव साहेबांची तिथं चर्चा खूप वेळ झाली. एक तासभराच्या नंतर मग पुन्हा आम्हाला सगळ्याला निर्देश देण्यात आले आणि त्या हिशोबाने काम झालं. तुमच्याकडे संख्याबळाचा आकडा किती आहे? सगळेजण आता काय तुमच्यापाशी सांगून काय आकडा? आता 18 तारखेला तुम्हाला सांगतो आम्ही आकडा काय आहे. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नसताना कोणत्या विश्वासावर तुम्ही निवडणूक सामोरे जात आहेत? आकडा कुठेही कोणाकडे किती असू द्या, निवडणूक हे कृष्णा नागेश पाटील जिंकेल एवढी खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.